आजचा हा व्हिडिओ बनवताना माझ्या मनात खूप कुजबूज सुरू होती. कदाचित आजचा हा व्हिडिओ माझ्या नेहमीच्या ब्लॉगसारखा नसेल. आज मला तुमच्याशी एक प्रेक्षक म्हणून नाही, तर एक मैत्रीण म्हणून, एक आई म्हणून आणि एक माणूस म्हणून बोलायचं आहे. गेल्या कित्येक दिवसापासून, महिन्यांपासून मी रोज व्हिडिओ अपलोड करत आहे. मला माझं करिअर यूट्यूबमध्ये बनवायचं आहे. पण जसे पाहिजे तसे सबस्क्रायबर वाढत नाही आहे, व्ह्यूज येत नाही आहे आणि हे स्वप्न पूर्ण करण्याच्या नादात मी माझ्या खऱ्या आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्टी गमावते की काय याची मला भीती वाटत आहे. आपण म्हणतो की आपण हे सगळं पैशासाठी करतोय, मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी करतोय. मी सुद्धा हेच सांगत स्वतःची समजूत काढत राहिले. पण काल जेव्हा माझ्या मुलामुलींनी मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला आणि मी माझं शूट चालू आहे नंतर बोल असं म्हटलं, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील ती निराशा मला लागली. मला जाणीव झाली की मी चॅनलसाठी परफेक्ट आई किंवा परफेक्ट गृहिणींचे ब्लॉग बनवते, पण खऱ्या आयुष्यात मात्र मी माझ्या मुलांपासून लांब जाते. मी कॅमेऱ्याच्या लेन्समधून जग बघू शकते, पण माझ्यासमोर असलेली माझी हसती खेळती आणि निरागस मुले मला नीट दिसतच नाही आहे. आपण करिअरच्या मागे इतकं वेड्यासारखं धावतो की त्यांच्यासाठी वेळ काढत सुद्धा नाही. हे सगळं करतोय त्यांनाच आपण वेळ देऊ शकत नाही. बँक बॅलन्स वाढेलही, पण मुलांचा तो निरागसपणा आणि मुलांचं ते लहानपण पुन्हा वापस येणार नाही. कधी कधी शांत बसल्यावर विचार येतोय की आपण नक्की कुठे चाललो आहोत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण एक विचार न दिसणाऱ्या शर्यतीत धावतोय. आपल्याला वाटतं की आपण प्रगती करतोय, करिअरकडे पुढे जातोय, पण या धावपळीत आपण मागे काय सोडतोय याचा विचार कधी केलाय का? आज बिझी असणं हे एक स्टेटस, रिस्पॉन्सिबिलिटी झालंय. जो माणूस जास्त बिझी तो जास्त यशस्वी असं आपल्याला वाटतं, पण खरंच असं आहे का? आपण म्हणतो की मला स्वतःला वेळ द्यायला सवड नाही, मुलांना वेळ द्यायला सवड नाही. पण विचार करा, आपण हे सगळं कशासाठी घडवतोय? एक चांगलं घर घेण्यासाठी, बँक बॅलन्स ठेवण्यासाठी, पण त्या घरात राहायला आणि तो पैसा खर्च करून आनंद मिळवायला जर आपल्याकडे वेळच नसेल तर त्या यशाची किंमतच काय? आपण कामाच्या व्यापात इतकं अडकलोय की आपल्याला थकवासुद्धा नॉर्मल वाटू लागलाय. डोकं दुखतंय, गोळी घ्या आणि कामाला लागा. पाठ दुखते, मलम लावा आणि लॅपटॉप उघडा. आपण आपल्या शरीराचा आवाज ऐकायला तयार नाही आहोत, जो ओरडून सांगतोय की थांबा, मला आरामाची गरज आहे. या बिझी लाईफला सर्वात मोठा फटका बसतोय तो आपल्या नात्यांना. आपण एकाच घरात राहतो, एकाच डायनिंग टेबलवर जेवतोय, पण आपले डोळे मोबाईलवर असतात. विशेषतः मुलांच्या बाबतीत मुलं विचारतात, आई बाबा माझ्यासोबत खेळता का? आणि आपलं उत्तर ठरलेलं असतं, बेटा आता काम आहे, नंतर खेळू. हे नंतर कधी येत नाही. मुलांचे बालपण पुन्हा परत येणार नाही. ज्या मुलांच्या भविष्यासाठी आपण आज झिजतोय त्या मुलांना भविष्यात तुमच्या पैशांपेक्षा तुमची सोबत जास्त आठवेल. त्यांना आठवेल की जेव्हा त्यांना तुमची गरज होती तेव्हा तुम्ही बिझी होतात. अनेकदा स्त्रियांना किंवा काम करणाऱ्या पालकांना असं वाटतं की जर मी स्वतःसाठी वेळ काढला तर तो कुटुंबावर अन्याय आहे, पण हे फक्त चुकीचं आहे. स्वतःला वेळ देणं हा स्वार्थीपणा नाही, तर ही एक गुंतवणूक आहे. जर तुमचं मन शांत असेल, सुदृढ असेल, तर तुम्ही तुमच्या कामात आणि कुटुंबाला 100% देऊ शकता. रिकाम्या कपातून तुम्ही कोणालाही चहा देऊ शकत नाही. आधी तो कप स्वतःला भरावा लागतो. स्वतःला वेळ देणं म्हणजे काय? तर दिवसातले 15-20 मिनिट फक्त शांत बसणं, एखादं पुस्तक वाचणं आणि गाणी ऐकणं, एक निसर्गाकडे बघणं. हे क्षण तुम्हाला रिचार्ज करतात. काही गोष्टींना नाही म्हणायला शिका. प्रत्येक काम तुम्ही केलं पाहिजे असं नाही. काही काम इतरांना करायला सांगा किंवा त्यांच्यावर सोपवा. रात्री झोपण्यापूर्वी किमान 1 तास मोबाईल लांब ठेवा. तो वेळ कुटुंबांसोबत गप्पा मारण्यात किंवा कुटुंबांसोबत वेळ घालवण्यात घालवा किंवा पालकांचं कर्तव्य निभावण्यात घालवा. तुमचं शरीर हे तुमचं पहिलं घर आहे. त्याची काळजी घेतली तरच ते तुम्हाला करिअरमध्ये साथ देईल. हे काम करताना तुम्हाला वेळ गेल्याचं भान राहणार नाही की आपला वेळ कसा निघून गेला. आणि मुलांसोबत राहणं, फॅमिलीला वेळ देणं ही सगळ्यात इम्पॉर्टंट आणि काळाची गरज आहे. असं काहीतरी आठवड्यातून एकदा नक्की करा. कामाचा विचार, ऑफिसचे ईमेल्स आणि डेडलाईन्स आपल्या आयुष्यातला इतका मोठा भाग बनले आहे की आपल्या छंदांना आणि आपल्या आवडीनिवडींना, अगदी स्वतःच्या आरोग्यालाही आपण विसरलो आहे. करिअर महत्त्वाचं नाही का? हो, करिअर नक्कीच महत्त्वाचं आहे. पण करिअरच्या मागे धावताना जर आपण स्वतःलाच हरवून बसलोय तर या यशाला काहीच अर्थ राहणार नाही. जीवनात आपण कितीही कमवलं तरी या गोष्टीचा आपल्या जीवनात काहीच अर्थ राहणार नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही ऑफिसमध्ये कितीही महत्त्वाचे असले तरी तुम्ही तुमच्या
जीवनामध्ये तुमच्या घरच्यांसाठी, तुमच्या फॅमिलींसाठी, तुमच्या मुलांसाठी, तुमच्या जोडीदारांसाठी तुमची जागा इतर कोणीही घेऊ शकत नाही. ती जागा फक्त तुमचीच राहील आणि तुम्हालाच त्यांना वेळ द्यावा लागेल. दुसरा कोणताही व्यक्ती येऊन तुमच्या घरामध्ये वेळ देऊ शकत नाही. आणि आपण आपलं आरोग्य जपलं पाहिजे, कारण आपल्या घरातली फॅमिली म्हणा, आईवडील म्हणा किंवा बऱ्याच जण आपल्यावर स्वतः अवलंबून असतात, कारण ते बाहेर कुठे कामाला जात नाही, मुलं काम करू शकत नाही आणि त्यांचा सांभाळ करणं आणि त्यांच्याकडे लक्ष देणं ही आपलीच रिस्पॉन्सिबिलिटी असते. मग त्यामुळे आपण काय करायचं, आपल्या स्वतःकडे सुद्धा लक्ष द्यायचं आणि आपण आपल्या घराकडे सुद्धा लक्ष तितक्याच पद्धतीने दिलं पाहिजे. स्वतःला न विसरता स्वतःच्या आवडीनिवडी जपा, स्वतःचे छंद जोपासा. आपली आवड कशात आहे, काम तर होतच राहील भविष्यामध्ये. आयुष्य जगायला, खायला, प्यायला कामाची भरपूर गरज आहे, पण त्याचसोबत आपण स्वतःला सुद्धा वेळ दिला पाहिजे, ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्हाला या गोष्टीत काय वाटतं? मी या यूट्यूबच्या नादामध्ये कधी मला असं वाटतं की आपण नेहमी व्हिडिओ बनवत राहतो, आणि असं नाही की नेहमी व्हिडिओज बनवते, पण एडिटिंग करा, अपलोड करा, आणि पुन्हा जर व्ह्यूज येत नसेल, सबस्क्रायबर वाढत नसेल, तर हा एक वेगळ्याच प्रकारचा स्ट्रेस राहतो. आणि या नादामध्ये मला कदाचित असं वाटतं की आपण मुलांना जो वेळ द्यायचा आहे तो वेळ देऊ शकत नाही आहे. आणि मुलांचा अभ्यास घेणं म्हणा किंवा घरातली कामं म्हणा, आणि इकडे कॅमेरा लावायचा, इकडे काम करायचं, आणि या गोष्टीत थोडंसं चिडचिडपणा माझा होत आहे. त्यामुळे मी तुम्हाला हेच सांगू शकते आणि सांगू इच्छिते की स्वतःला वेळ द्या, आपल्या मुलांना वेळ द्या, आणि करिअरकडे सुद्धा तितकंच लक्ष असू द्या. या सगळ्यांना मी हेच सांगू इच्छिते की करिअर करा, पैसे कमवा, यशस्वी व्हा, पण हे करताना माणूस म्हणून जगायला विसरू नका. आणि माणूस म्हणून जगण्याचा जो आनंद आहे तो तुम्ही घ्या. शेवटी आयुष्याच्या संध्याकाळी आपण किती फाईल्स पूर्ण केल्या किंवा किती मीटिंग्स अटेंड केल्या हे महत्त्वाचं नसेल, पण आपण किती प्रेम दिलं आणि किती माणसं जोडली हे आपल्यासोबत असेल, आणि तेच आपल्यासोबत येणार आहे. म्हणूनच आजच एक छोटासा बदल करा. कामातून थोडा वेळ घ्या, ब्रेक घ्या, खोल श्वास घ्या, आणि स्वतःला निवांत असं वेळ द्या. आणि स्वतःला विचारा, मी शेवटचा माणूस म्हणून कधी हसलो आहे का? मी शेवट मनापासून कधी हसलो आहे का? मी कधी स्वतःला असा वेळ दिला आहे का? जर हा व्हिडिओ तुम्हाला पटला असेल तर लाईक करा आणि शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय.